साहेब, उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो सुनील तटकरेंना विकला गेला अशा प्रकारची टीका विद्यमान आमदारांनी अर्ज भरताना केली होती. कसं बघता याच्याकडे? ज्यांचं राजकीय आयुष्य त्या नावाने सुरू झालं त्यांनी तो पक्ष कोणाला तरी विकला म्हणणं म्हणजे विकृत मनोवृत्तीचं ते द्योतक आहे. आणि अनेकांची मनोवृत्ती अशीच असते की आपण काय पद्धतीने काम करत असतो, कशा पद्धतीने पोचत गेलो, कुठल्या स्तरावरती, त्याचा विसर पडत कूपमंडप प्रवृत्तीने काही मंडळी आपले राजकीय विचार मांडत असतात. मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसऱ्या प्रवृत्तीचे ते विचार आहेत असं मी मानत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या तालुक्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे पक्षाशी इमान ठेवून काम करतात. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे त्यांना विचार दिले त्या विचाराशी प्रामाणिक राहून त्यावेळेला ते काम करत असतात. अशा वेळेला अशी युती होत असते. कदाचित त्यांना विसर पडला असेल की राज्यात काही ठिकाणी ज्या उद्योगजींना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्या सहकाऱ्यांच्या जवळ युतीसुद्धा यांच्या पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. पण नैतिकता कोणाकडे असते? नैतिक हा शब्द मी वापरला तो रूढ अर्थाने वापरला, पण ज्यांच्या विचारात नैतिकतेचा स्पर्शच नाही त्यांच्या विचारावरती फारसं मत प्रदर्शन करणं वेळ घालवण्यासारखं आहे.